दोघांचे एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी यावे. चला मॅच कडे वळताना पहिला चेंडू शहजाद्याचा सामना करेल तो अजय पवार, द मॅन इन फॉर्म. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर अजय पवार, स्ट्राईक एंडवर वैभव. पुन्हा एकदा शहजाद सज्ज झाला या ठिकाणी. संघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू काय असेल. सुंदर चेंडू, चांगला चेंडू, सन्मान दिलाय, मान दिलाय. लेगच्या टच दिशेने गेलेला हा चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी आणि धावसंख्या धावून पोहोचते बिनबाद 2. पुढील चेंडू शहजाद्याचा. लोकल लेजंड्स या विभागातला बिलॉंग करते, या साहेबाच्या विभागातनं बिलॉंग करते असा हा संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. क्वालिफायर खेळले, क्वालिफायर खेळून त्यानंतर आपलं स्थान पक्क केलं. पहिल्या गटात बिग बॅश फॉर्मॅट मधून उडी मारली सुपर 16 मध्ये आणि आता सुपर 16 मधून सुपर 8 मध्ये. आदरणीय नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्याचबरोबर इम्तियाजभाई त्यांच्या समेत सुद्धा आपल्या मंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. एक दर्दी क्रिकेट प्रेमी आणि सातत्यानं क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व असं इम्तियाजभाई आणि त्यांच्या समेत आमच्या मनोलपाड्यातील नगरसेविका आदरणीय मिनलताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम मॅम. आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. सातत्यानं क्रीडा साहित्यावरती सातत्यानं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सामनाकडे येताना तर सामन्याचं चित्र मात्र पाहिलं. शहजादाचे पहिलं षटक, पहिल्या षटकातील 5 चेंडू आणि 1 to go. कृपया सर्वांनी मंचाच्या बाजूला राहावं. सर्व गौरव सगळ्यांना बाहेर काढावं. चला शेवटचा चेंडू शहजाद्याचा. कशा प्रकारचा विचार असेल अजय याचा मनात. घणघणाटी प्रहार करायचा का सिंगल रन घेऊन एक धाव या ठिकाणी प्राप्त केली. बॅकटॉप फुटला गेलेला पंच केला चेंडू सरळ जातोय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या धावून पोहोचते 6 चेंडू 6 धावा. कमॉन डीजे. चला सामना पुन्हा येताना मुक्तदीर वैयक्तिक पहिला सांगिक दुसऱ्या षटक बॅकफुटला जाऊन पंच केला अजय आणि यावेळेस मात्र मिस कम्युनिकेशन OUT. कमॉन डीजे. नक्कीच लोकल लेजंड याचा विचार करत असेल कारण का मॅच जिंकलो तर आम्ही सुद्धा डिस्को मध्ये जाऊ आणि मजा करू असा काहीतरी या ठिकाणी एक आनंदाचा क्षण. आणि अजयची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे आबिद पठाण. पुन्हा एकदा मुक्तदीरचा सुरेख चेंडू लेगला हलक्या हाताने पटवलेला चेंडू सरळ जातोय मुक्तदीरच्या हातात. एक धाव अर्जित केलेली आपल्या संघासाठी आणि धावफलक नेऊन ठेवलाय तो म्हणजे एक गडीच्या मोबदल्यात 8. मुक्तदीरच्या षटकाचा जर का विचार केला तर 3 चेंडू झालेत. पहिला चेंडू या ठिकाणी 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव.
तर आदरणीय हाजी नायडू साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. एक दिदार व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सुनीलजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 या स्पर्धेच्या माध्यमातून. आप आए और बाहर आई. आपणास विनंती, आपण आमच्या मंचावरती आसन वा. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुनील साहेब, त्यांच्या समवेत हाजी नायडू सर सुद्धा आपल्या मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेळात वेळ काढून आपली प्रार्थनीय उपस्थिती या स्पर्धेला देत असताना पाहायला मिळतात, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळताना आलेल्या सर्व अतिथी पाहुण्यांचं आमच्या सायबा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही सायबा क्रिकेट क्लब तुमचं तहदिलचे धन्यवाद करतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळताना चित्र काय झालंय तर 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 1-1-11 आणि तिसरा षटकाचं वैशिष्ट्य काय आहे तर या स्पर्धेमध्ये तिसरं षटक आहे हे पॉवर प्लेचं. आणि नदीम एक जाणता खेळाडू, या मैदानाशी ओळख असलेला खेळाडू, कारण का या विभागातनं बिलॉंग करतो हा संघ, या संघाला या मैदानाची चांगली ओळख आहे. नदीम एक चांगला खेळाडू आहे. एक काळ होता, एक वेळ होती की नदीम सुद्धा सायबा संघामार्फत या क्रिकेट खेळत होता. दरम्यान नदीम याचा पुढील चेंडू बॅकफुटला गेलाय, सरळ चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती फलकावर म्हणजे 12. आणि विकेटचा मात्र विचार केला तर एक गाडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे आणि 12 धावा या ठिकाणी फलकावर लागतात. नदीम काय असेल स्ट्रॅटेजी, तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक असणार आहे, कारण का या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळवाव्या लागणार आहे. मित्रांनो पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू जातोय. समोर थांबवतोय. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रतीक नमोळे फ्रॉम प्लेयर्स. वैयक्तिक 12 धावा, 4 धावांचं षटक आणि त्या बाळावरती प्रतीक नमोळे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रतीक आपण यायचंय. आदरणीय अतुलजी पाटील आणि लोकेशजी कोंडलेकर, आपणास विनंती, आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 च्या माध्यमातून. चेंडू कॅप मध्ये सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. मस्त बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू प्रमोद किणी. व्हॉट अ सॉन्ग. अतिशय चांगला नजारा या ठिकाणी पेश केला गेला. धावफलक जर आपण पाहिलं 18 धावा धावफलकरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. पॉवर प्लेचं षटक आहे. आकाशी संघ घोडी करतोय. क्या बात आहे. प्रतीक नमोळे आपण मंचावरती यायचं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट. चांगला प्रयत्न. डॉट बॉल. वैभव पाटील बाबू थांबवतोय. चांगली स्थिती आहे. मागील 2 मॅचला जर कंपेअर केलं तर पहिली बॅटिंग अतिशय चांगल्या प्रकारे होते. विनोद पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल प्रतीक नमोळेला. अतुल पाटील आणि आपणास विनंती, आपण मंचावरती आसनस्थ व्हा. आपण पाहू शकता मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो प्रतीक नमोळेला. थँक्यू मॅडम, आपण आसनस्थ व्हायचंय. प्रतीक, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि तुझा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय? खूप चांगलं वाटतंय.
3 मॅच खेळू इथे, पण आता मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट भेटलं आहे. सिद्धू नाहीये काय, कमी भासली की सिद्धू नसल्यामुळे थोडासा दबाव सुद्धा वाढला होता, जबाबदारी वाढली होती? सिद्धू नसल्यामुळे जबाबदारी वाढलेलीच होती, पण सिद्धू नसल्या कारण आम्ही जास्त ओपनिंग खेळ होतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या मॅच साठी. आणि हे सिद्धू यायचंय, सिद्धूला ही टी शर्ट दिली जाणार आहे प्रतीक नामोळे यांच्या माध्यमातून. थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल. चालूच्या मॅच कडे पण होतोय आकाशी वर्सेस लोकल लेजंड. आणि मुंबई चेंडूची या ठिकाणी सांगता येते. दरम्यान तिसरा चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. मुबीन आहे गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे वैभव. सुंदर मारलेला फटका इंटू द गॅप आणि चेंडू सरळ जातोय. देखा सोचा परखा और जड़ दिया एसपीएल चौका. कमॉन डीजे. चला पुन्हा एकदा माझ्याकडे वळताना सुंदर लगालेला चौका या ठिकाणी बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा ऑफला टटवलेला चेंडू आणि फेकी अचूक परंतु सुरक्षित. आणि तिसऱ्या पंचांकडे जातात आमचे पंच प्रमोद किणी सफा. थर्ड अंपायर कडे गेलेत. अब्दुल अंकल शिकलकर आपणास विनंती आपण मंचावरती आसूनच व्हा. हॅलो गाडी हॅलो नॉट आउट. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक. अब्दुल अंकल शिकलकर आपणास विनंती आपण मंचावरती आसूनच व्हायचंय. त्यानंतर नारिंगेगावचे आदरणीय अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती या. अरुण पाटील आपणास विनंती आहे आपण मंचावरती आसूनच व्हायचंय. लास्ट बॉल गोळीच्या रत्न खेळला गेला चेंडू. चांगली फिल्डिंग, विकेटचं पतन, गडी बाद. वैभव पाटील बाद. थँक्यू टीचे, थँक्यू टीचे. आपण बँडकडे जाऊयात, एक सुंदर म्युझिक ऐकूयात.
थँक्यू बँड. तेजस 11 आणि जेकेसीसी अर्नाळा टॉस साठी यायचंय. तेजस 11 आणि जेकेसीसी अर्नाळा टॉस साठी या. गोली हल्लं गोली गचल जाऊ बाजारी थँक्यू. अजून एक अनाउन्समेंट. फायनलच्या दोन्ही संघातील खेळाडूंना ब्लूटूथ स्पीकर साईदम ट्रस्ट भाई काका यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येणार आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला सामन्याच्या दिशेने वळतोय. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि तो सुद्धा कोण तर नदीम शेख. लोकल लिजेंड वर्सेस आगाशी. मागील 2 मॅच यशस्वी चेस पाहायला मिळाला. लो स्कोरिंग मॅचेस होत्या. बॉल्टरच्या आतमध्येतल्या होत्या. आताच्या ज्या मॅच आहे आताची मॅच ही 7.5 वाली मॅच आहे. कारण टार्गेट काय 27. पहिल्या दिवसापासून ते आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवसापर्यंत 27 धावांनी ग्रासलंय आणि ही 7.5 कोणासाठी असेल हा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. मंगेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू टॅपच्या सहाय्याने खेळला गेलाय. मी विनंती करेल रशिदा देसाई यांना की अतुलदादा पाटील एक दर्दी क्रिकेट प्रेमी आपल्या या मंचावरती उपस्थित झालेत. मनेलपाडा गावातील एक शानदार व्यक्तिमत्व. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आमच्या या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल ऋषिदादांना की आपण सन्मानित करायचंय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अतुलदादा पाटील यांना. तसेच त्यांच्या समेत शार्दूलजी सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करतायत. थँक्यू. आपण बऱ्याच वेळ काढून या स्पर्धेला आपली अमूल्य भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. मॅचच्या दिशेने वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 18 डिलिव्हरीज. अजय पवार उस्मान पटेल पागाशी गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि काय करेल या क्षणाला आपल्या संघासाठी त्यावरती नजर असणार. कारण मुक्तधीर एक चांगला प्लेअर आहे. स्टायलिश प्लेअर आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सरळ मैदानाकडे 3 टू द गॅप. 4 रन्स 4 धावा. तेजस 11 कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जेकेसीसी सुद्धा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेल इम्तियाज भाई आणि मिनलताई पाटील मॅडम यांना की आपण टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. आदरणीय नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम आणि त्यांच्या समेत इम्तियाज भाई शेख उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे टॉस का बॉक्स मध्ये.
टॉस का बॉस हेड इज द टेल इज द कॉल. तेजस्वीने टॉस जिंकलाय. मी विनंती करायला अमिरुद्ध पाटील मॅडम आणि इम्तियाज भाई, तेजस्वीने टॉस जिंकलाय. विनंती आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. थँक्यू आम्हाला जोडलात त्याबद्दल. तेजस्वी भोळेश्वरी बोळी टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. पहिल्या पहिल्या धारेच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात, हे कालीच केलंय बात. ही पोलिसा चुक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय नाच. पोलिसा चुक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय नाच. थँक्यू. मागच्या 2 मॅचेस जर आपण पाहिल्या, चालू असलेला सामना पाहिला, लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, आज धावा बनत नाहीये, तर अशा वेळेला या मॅच कडे कशा पद्धतीने पाहताय? जशी मॅच चालू आहे त्या हिशोबाने खेळू. समोरची टीम जशी आहे त्या हिशोबाने आम्ही खेळणार आहे. सायबा बाहेर गेले, साई चरण बाहेर गेले, 2 मोठे संघ बाहेर गेला. त्यानंतर आता जी स्थिती आहे ती थोडीशी सोपी वाटतेय की अजून काही चॅलेंज वाढताना दिसत आहेत? तसं काही सांगू शकत नाही. सगळ्याच टीम चांगल्या आहेत आणि सगळे फुल एफर्ट लावतात, तर आम्ही पण फुल एफर्ट लावू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. चेतन, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला असता आमचा बॅटिंगचाच निर्णय होता. बॅटिंग मिळाली आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम पण तशी चांगलीच आहे, त्यामुळे आमचे 30चं टार्गेट असेल. अर्नाळा वर्षच अर्नाळा असं तर युद्ध नाही ना? कशा प्रकारे बघतो या मॅच कडे? नाही असं काही नाही. अर्नाळावरचं अर्नाळा ती पण आपली चांगलीच मैत्रीण मित्रच आहे टीम, त्यामुळे काय प्रश्न. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा या मॅच साठी. टॉस जिंकलाय टीम तेजस्वी भोळेश्वरी बोलिंजने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असताना बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जेकेसीसी जुना कोळेवाडा अर्नाळा या संघाला. वोट कॉमेंट्री बॉक्स मिस्टर समाधान काळे. सामनाकडे वळतो या ठिकाणी. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय गरमागरमीचा माहोल या ठिकाणी. मेचा महिना आहे, ज्या प्रकारे गरमी आहे वातावरणात त्याच प्रकारची गरमी या ठिकाणी मैदानात. मुकेश पहिला सा चेंडू सरळ खेळलेला आहे आणि क्षेत्र काय झालं? डायरेक्ट हिट, पंच, बॅट, OUT. कमांड डीजे. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. धन्यवाद डीजे. चला गाडी बाद आणि गरमागरमी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे गरमागरमी मैदानात झालेली आहे. गाडी जातो तंबूच्या आसराला आणि आता मात्र समीकरण असणार 11 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा आणि कोण आहे तर समोर आहे मुक्तादीर, गोलंदाजी मार्कर आहे मुकेश. दोन्ही एम समोरासमोर या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज आदरणीय राज पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतं आपल्या मंचाच्या दिशेने. डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या मंचाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या सायबा प्रीमियर लीग 2022 सीझन 4 च्या वतीने. आपलं सहर्ष स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मी विनंती केलेला आज सर आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हा. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना की आपण सन्मानित करायचंय. मंचावरती उपस्थित मान्यवरांना, त्यामध्ये मिनलताई पाटील मॅडम आदरणीय नगरसेविका उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती करावा ही विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना. थँक्यू. दबाव वाढता वा आणि त्या वाढत्या दबावाला रिलीज करण्यासाठी आपण मंचाच्या दिशेने वळतोय. आदरणीय आदरणीय मिनलताई पाटील मॅडम यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल आमच्या या सायबा प्रीमियर लीग.
तर ऋषिता देसाई यांच्या शुभ हस्ते मिनलते पाटील मॅडम यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन. थँक्यू मॅडम. आपण या स्पर्धेनिमित्त आलात. आम्हा सर्व खेळाडू वर्गाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली प्रार्थना उपस्थिती या मंचाला दाखवली त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर इम्तियाज भाई यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आराफात ब्रॉडबँडचे सर्व आमचे फैयाजी शेख यांचे बंधू आहेत आणि सातत्यानं क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल समाधान काळे यांना की आपण सन्मानित करायचंय इम्तियाज भाई शेख यांना. इम्तियाज भाई आपण समोर यायचंय. सात चेंडू 9 धावांची गरज आहे. तर मिनलते पाटील मॅडम आणि इम्तियाज शेख आपल्यापासून रजा घेताना पाहायला मिळतात. थँक्यू. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली प्रार्थना उपस्थिती नोंदवली त्याबद्दल. अशाच प्रकारचं प्रेम यापुढे सुद्धा आमच्यावरती राहील अशी अपेक्षा. थँक्यू सो मच. आदरणीय गणपत राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती आहे गणपत सर आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करत ऋषिता देसाई यांना की आपण सन्मानित करायचंय. ऋषिता देसाई आपणास विनंती आहे की हाजी नायडू सर यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपल्या या मंचावरती करायचा आहे. राहुल हाजी नायडू काका आपण पाहू शकता त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि म्हणून त्यांचा सन्मान आमच्या या मंचावरती केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपण पाहू शकता आमच्या मंचावरती उपस्थित आहे. मित्रांनो 1-2 महिन्या अगोदर एक क्लिप आपण पाहिली असेल. एक असा गोलंदाज ज्याला दोन्ही हात नाहीयेत तो पायाने गोलंदाजी करतो असे हर्षद गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतोय. थँक्यू. आपण आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी प्रार्थना उपस्थिती आपली नोंदवली त्याबद्दल हर्षदजी. चला अनेक ट्विस्ट मी म्हटलं होतं सायबा प्रीमियर लीग शेवटचा दिवस काही ना काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. अनेक नवीन गोष्टी आहेत आणि तितकीच प्रत्येक गोष्टीला आपण वाव देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत. आमचे बँड मास्टर सुद्धा थोडेसे नाराज असतील परंतु ठीक आहे जसा जसा वेळ भेटेल तशी तुम्हाला सुद्धा संधी देणार आहोत. त्या अगोदर मॅचच्या दिशेने वळतोय. सामना फसलाय. 3 चेंडू 5 धावांची गरज. ऑन साइडला 1+1 2 धाबा. लोकल लीजेंड आपसे निवेदन है पर्दे के अंदर नहीं जाना है.
त्यानंतर वन ऑफ द ग्रेट अँड लिजन प्लेयर टेनिस क्रिकेट अँड लेदर क्रिकेट मधलं एक मोठं नाव प्रशिक्षक आदरणीय विवेक कदम सर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. विनंती विवेक सर आपण आमच्या मंचावरती आसन असतं बा. 3 चेंडू 3 धाबांची गरज. त्यानंतर ममता सुमन मॅडम नगरसेविका यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम मॅम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आसन असतं बा. या स्पर्धेचे अजून एक घटक असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय अशा ममता सुमन मॅडम नगरसेविका त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. 3 चेंडू 3 धाबा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू वळला गेलाय का? धावचीची संधी गडीबाद आहे का? वाईड बॉल. अतिरिक्त धाव. धावचीसाठी पंचांचा निर्णय आलाय. थर्ड अंपायर रिव्ह्यू पाहिला जाईल. साहेबा व्हॉलंटियर्स साहेबा मेंबर्स आपण विनंती आहे आपण स्टेज समोर पंच गडीबाद माघारी परतावा मुक्त दिला. तर मंचावरती उपस्थित आदरणीय राज्य पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जाईल. मी ऋषिदादा देसाई यांना विनंती करेल की आपण राज्य पाटील साहेब यांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. विशाल वैद्य साहेबा व्हॉलंटियर्स स्पर्धा आपली आहे. मैदानाच्या चारी बाजूने उभे राहा आणि जिथे जिथे गरज पडेल तिथे आपण त्वरित पुढाकार घ्या ही विनंती. सुमित कदम आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय राज्य पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्व सर्वा मॅच फसली आहे. 3 चेंडू 2 धाबा. महेश 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा जातो डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू 1 धाव. 2-1 लोकल लिजन वर्सेस आगाशी. दोन चेंडू 1 धाव. 1 धाव 2 चेंडू. ही मॅच कोण फिनिश करेल? लोकल लिजेंड की आगाशी? बैकफुट डाउन डॉट बॉल. 1 चेंडू 1 धाव. क्या कहानी में ट्विस्ट आया? यस आया. कौन बजाएगा ताली अब? आता जो टाइम असेल तो खरा क्रिकेटर. 1 चेंडू 1 धाव. लोकल लिजेंड्स वर्सेस आगाशी. काय घडेल? सूरज प्रसादला आठवण येते. काय घडेल याची? क्या बात है. एक चेंडू 1 धाव. आगाशी वर्सेस लोकल लेजेंड. एक मिनिट थांबवते. जेकेसीसी तेजस 11 प्लीज आपण इथे थांबू नका. कोणालाही मागून दिसत नाहीये. इथे यायचंही नाहीये दोस्तांनो. प्लीज सहकार्य करा. चला 1 चेंडू 1 धाव. आगाशी वर्सेस लोकल लिजेंड.
कोणाच्या नावे ही मॅच जाईल. मोठी मॅच आहे, मोठ्या मॅचचं मोठं चित्र. कारण जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, पराभूत होईल तो थांबेल, कारण ही क्वार्टर फायनल आहे. अडवला का चेंडू? येस, फेकी केली, गाडी बाद नाहीये. मॅच फिनिश.